नागरिकाचं विनंती माझं पोरांना हात जोडून यांची पोरावर होत असतं कधी जास्त झालं तर होऊ द्या. पोलीस बांधवाला सहकार्य करा, मुंबईचा लोकांना सहकार्य करा. सगळ्यांनी CST असेल तुला पुढे असतात ते कॅमेरामॅन कोण होता? जागा सोडून द्या. आणि मी तुमच्यासाठी करत होतो. मला आज उठता बसता येत नसता. मला या अंगावरची अंग तुम्ही जरा समजून घ्या. मला तुम्ही जर प्रोफेशनल सुद्धा बोलायला लागत असताना तर काय अर्थ आहे बघा. मला इतका कडक उपोषण तुम्हाला मी निरोप द्यावा, इथं आलू नका, तिथं आलू नका, शांत राहा. किमान तुम्ही अपेक्षा सुद्धा मला दम लागतो बोलताना. चौथा दिवस, पहिले 2 दिवस म्हणजे 6 दिवस मला तुम्ही आता बोलायला सुद्धा लावायला नाही. मी तुम्हाला म्हणायला पाहिजे का तिकडे उभा राहू नका, तिकडे उभा राहून तुम्ही म्हणालेच रस्त्यावर उभा राहायला पाहिजे, गाड्या गाडीच्या पाहिजे म्हणालीच. मला बोलायचं असेल पोटात आग व्हायची माया, मला आणखी त्रास होत नाही. माझं तोंड आता चिटकायला लागले, पाणी माझ्या तोंडाला सारखं पाणी यायला लागले, मला सारखं सारखं चिटकायला लागलं, इतकं पाणी यायला लागले. शरीरातलं पाणी माझं बाहेर निघायला लागले तोंडातून आता. म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आंदोलकांना माझी विनंती, तुम्ही कोणीही अडवणी करू नका. CST असेल काय असेल ग्राउंडवर येऊन बसा, गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राहा ही माझी तुम्हाला नम्रपणानं विनंती सगळ्या. कायदा सोडून कुठेही आम्ही काही केलेलं नाही. 4-5 हजार लोक म्हणतात, 2-1,000 लोक घेऊन इथे काय हे जर बेकायदा आहे तो याचिकाकर्त्याला कळत नाही का? निवेदन दिलेलं आणि 4 महिने झालं सरकारला, मग त्याला तो दखल घेत नाही निवेदनाची. सरकारला बेकायदा का म्हणत नाही तो याचिकाकर्ता? सरकार बेकायदा आहे म्हणून मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं मुंबईला आम्हाला यायचं नाही 4 महिने. याचिकाकर्ता का म्हणत नाही? बोगस सरकार आहे, बोगस मुख्यमंत्री आहे. 4 महिने झालं सांगितलेलं फोन करून, तरी पण येणे मुद्दाम शांतता अशांतता मुंबईची राज्याची बिघडली.